जो हिंदुत्व के साथ खड़ा रहेगा हम उसके पीछे खड़े रहेंगे। तर ते इलेक्शन झाल्यापासून परत आलेच नाही, निवडून आल्यानंतर हा हिशोब आहे खरा। आपण जर त्यांच्याकडे काही म्हणणं मांडलं तरच होईल ना, नाही तर घरी बसून काहीतरी आज मला तर गँग गोळा करून काहीतरी गप्पा आणायच्या, तिचा उपयोग आहे काही। त्यामुळे आम्ही मविस्तर जन्म लोकांच्या साहेबाला विचारणार, आम्हीच नाही तर आमचा भाग सुद्धा विचारणार। पॉवर्ड बाय यशवंतनगर। आपलं हक्काचं घर बांधा। प्रशस्त सिमेंट रोड, वीज कनेक्शन, स्ट्रीट लाईट, पाण्याची पाईपलाईन, गार्डन, ड्रेनेज लाईन अशा अनेक अम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम। आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर NI 44 प्लॉट्स व रो हाऊस उपलब्ध, तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध। आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा। आजच संपर्क करा। श्री अभिजित अष्टेकर 8855075140। श्री कैलास करंडे 8805559333। श्री किशोर भनगे 9404039007। आखाडा लोकसभेचा कौल नेवासकरांचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण आज आलो आहोत जैनपूर या गावामध्ये। नेवासा तालुक्यातील एक छोटंसं गाव जे बेलपिंपळगाव गटात येतं। या गटात आपल्या मागे आपण बघू शकता की हे कापरी नाल्याचं काम इथे चालू आहे। सुमारे 14 किलोमीटर लेंथ असेल अशा नाल्याची। या कापरी नाल्यामुळे जवळपास 1400 एकर क्षेत्र जो असेल शेतीचा, तर ते जमिनी नापीक होत्या आणि त्या आता उपजाऊ जमिनीमध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं आहे। तर आपण सुरुवातीला एकदा सरपंच साहेबांकडून जाणून घेऊया की हा प्रोजेक्ट नेमका कसला आहे आणि कशाच्या संदर्भात हे चालू आहे आणि काय। नमस्कार साहेब। नमस्कार। तर सगळ्यात पहिले हा जो कापरी नाला इथे जो काम चालू आहे आपल्या मागे, याच्याबद्दल थोडी माहिती द्या आधी। कापरी नाला हा साधारण टाकळीवान शिवारापासून खाली चालू होतो, श्रीरामपूर तालुक्यामध्ये याचा उगम होतो आणि घोगरगावचे 100 गट नंबर पर्यंत याचा भंडारदाराच्या कमांडमध्ये उल्लेख आहे। आणि 100 गट नंबर पासून खाली घोगरगाव शिवार जैनपूर बेलपांढरी सुरेगाव हा खाली नैसर्गिक नाला म्हणून नदीला मिळतो। गेली 7-8 वर्षापासून याला इतकं पाणी येतं की साधारण 15-16 किलोमीटरचा याचा कॅचमेंट एरिया आहे। आणि या एरियामध्ये एवढं पाणी कलेक्शन होऊन वडा हावर झाल्यामुळं जमीनदोस्त झाला पार। त्याच्यामुळं काय झालं, सगळं शेतात पाणी पांगायचं आणि पाणी पांगत असताना गेली 2015-16 पासून याची अशी परिस्थिती झाली की 1200 ते 1400 एकराच्या आसपास जमीन पडीक आहे। म्हणजे एका शेतकऱ्याची 15-20 एकर शेती पडीक आहेत। आज शेतकरी म्हणजे स्थलांतरीच्या याच्यावर पर्यंत आलते। परंतु काय झालं, ज्यावेळेस इथं आमदार साहेब आमचे शंकरराव गडाख जलसंधारण मंत्री होते, त्यांचा दौरा झाला, ते असताना आम्ही त्यांना हे दाखवलं होतं सुरुवातीला। परंतु योगायोगानं काही दिवसातच सरकार परत ते बदललं। 1 वर्षभर आम्ही वाट पाहिली त्याची, सरकार बदललं। खासदार साहेब आमची 15 ऑगस्टच्या निमित्ताने गावात आले होते भेट द्यायला, त्यांना पण परत दाखवलं लोखंडे साहेबांनी। तर त्यांना इतकं वाईट वाटलं की बाबा अशी परिस्थिती कशी झाली, कशामुळे एवढं, म्हणजे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले की 1400 एकर जमीन जर पडीक असेल तर शेतकरी जागणार कसे। तर त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री CM साहेबांकडून हा मी प्रोजेक्ट तुमचा मार्गी लावतो। तर साहेबांनी लगेच 14 ऑक्टोबर 2022ला ही CM साहेबापुढे तातडीची मीटिंग लावली। नाशिक आणि नगर जिल्ह्याचे सगळे इरिगेशनचे डिपार्टमेंट, शेतकी डिपार्टमेंट सगळे बोलून तिथं आम्हाला 45 मिनिटं वेळ दिला। 27 अधिकारी आणि कलेक्टर भोसले साहेब यांच्या समोर आमचा प्रश्न मार्गी लावला आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं का नाविन्यपूर्ण योजना जी DPDCची आहे तिच्यामधून 1.5 कोटी रुपये डिझेल करतात या आणि आपल्या इरिगेशनची जी मशिनरी आहे हिचा उपयोग करून हे 14 किलोमीटरच्या आसपास काही जे नाला असेल हा उकरून घ्या आणि पैसे कमी पडले मी परत देतो, परंतु हे काम पूर्ण झालं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत। तर आज काम हे पूर्ण होण्याच्या स्थितीत साधारण 15 दिवसात आता हे काम पूर्ण होईल। आता हे तुम्ही आज पाहतच आहात, इथं मोठा नाला आहे, सगळा ड्रेन झाला, तेव्हा जमिनी सुपीक झाल्या म्हणून जमिनी आज नांगरण्याच्या मशागतीच्या पोझिशनला आलेल्या आहे। तरी पण जमीन आता सुपीक होता 1-2 वर्षाचा पिरियड जाणार आहे। परंतु एक आम्हाला आता असेच किरण दिसला की आम्ही निश्चितच आमच्या जमिनी आता इथून पुढच्या काळामध्ये वहीत होतील आणि आमची पुढची पिढी सुरक्षित राहील
अशा पद्धतीनं आम्ही हे सर्व गावकऱ्यांच्या, तिन्ही गावकऱ्यांच्या सहकार्याने हे काम करू शकलो. आणि याच्यामध्ये खासदार साहेबांचा फार मोठा वाटा आहे. आणि हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणूनच नेवासा तालुक्यामध्ये मानला जाईल अशी माझी एक इच्छा आहे. आणि हे करीत असताना खासदार साहेबांनी मला एवढंच नाही तर शाळेची अवस्था पाहिली तर 5 खोल्या DPDC मधून मंजूर करून दिल्या. जिल्हा नियोजन मधून 15 लाख रुपये नवीन गावठांच्या स्मशानभूमीला दिले. अशा पद्धतीने साधारण साहेबांनी माझं 10 कोटी रुपयाचं काम 1100 मताच्या गावात 10 कोटी रुपयाचं काम केलं. आणि ही जी वावडी आहे मतदारसंघामध्ये, साहेब येत नाही, भेटत नाही किंवा काय नाही. साहेबांचं असं असतं का 1 वर्षभराच पिरियडमध्ये 6 महिने हा संसदेत जातो. काही दिवस मिटिंग असतात, 7-8 महिने त्यांची बाहेर जातात. आणि तरी पण खालची यंत्रणा काम करीत असते. काम करीत असताना जरी संपर्क नाही झाला तरी आमच्यासारख्या सरपंच असेल किंवा स्थानिक ज्या कमिटी आहेत शिवसेनेचे यांची संपर्क साधून कामं मार्गी लावण्याचा साहेबांचा तडाखा असतो. तर हे जे साहेबावर जे दुष्ण लावले जातात, दिसत नाही, भेटत नाही, ही सगळं म्हणजे खोटी किंवा आहे, विरोधकाचं हे षडयंत्र आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं काम पूर्ण तर झालेलंच आहे. पण आमचा परिसर साहेबांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून त्यांना विजयी करण्यामध्ये आमचा मोलाचा वाटा राहील अशी माझी धारणा आहे. बरं, तर आज आपण आता काही सर्वसामान्य लोक इथे जनता जी आहेत मतदार ते देखील इथे उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या देखील भावना व त्यांचं देखील जनतेचा आपला जो कौल आहे नेवासकरांचा तो जाणून घेणार आहोत. बघूया दादा, तुम्हाला काय वाटतं, जो येत्या 13 तारखेला आपलं लोकसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये जनता कुणाकडे कौल देईल? निश्चितच खासदार साहेबाकडेच कौल देईल, लोखंडे साहेबालाच. लोखंडे साहेबच असं का? म्हणजे आता त्यांनी एवढं मोठं काम केलं. आता घोगरगाव, जैनपूर, सुरेगाव, बेलपांढरी या 4-5 गावात एवढं मोठं काम केलं का असं काम भूतन भविष्य कोणीच करू शकणार नाही. घोगरगावात झालं, जैनपुरात झालं, याच्यात साऱ्यात मोठा वाटा सुरेश पाटील डिके यांचा आहे. आणि आमच्या घोगरगाव आता सध्या आमच्या माझ्या शेतात काम चालू आहे. आमची 4 वर्ष पण जमीन पडीत होती, आता सध्या काम चालू आहे. मग याच्यापेक्षा मग अजून काय करायला पाहिजे खासदार साहेबांनी? बरं, पण सातत्याने आता तुम्ही पण देखील ऐकलं असेल की सातत्याने आपल्या तालुक्यामध्ये त्यांच्यावर आरोप होत आहेत. हे चुकीचे आरोप लावतात लोक, कोणी असो. बरं, तुम्हाला काय वाटतं दादा, कोण निवडून आलं पाहिजे? खासदार साहेब. पहिला प्रश्न माझा, कोण निवडून आलं पाहिजे? लोखंडे, वाकचौरे, रूपवतेताई, अजून कोण? लोखंडे साहेब. बरं, लोखंडे साहेबच असं का? का आता आमचे 36 एकर जमीन आहे आमची. बरं, 36 एकर जमीन म्हणजे 2017 पासून पडीतच होते ते. आणि 2000 पासून पडीत असल्यामुळं तर त्यांनी आमचा मार्ग म्हणजे वड्याचा जे मार्ग आहे त्यांनी पूर्ण आमचं म्हणजे उपनाले जे असते ते सुद्धा उकरून म्हणजे पूर्ण आमच्या वयतीला आता जमिनी आलेल्या आहे. बरं. त्याच्या आधी काय म्हणजे तुमची जमीन पूर्णपणे नापीकच होती? नापीक होती. मग त्याच्यावर तुम्ही काय करायचं? म्हणजे जमिनीवर काही उपयोगच नव्हता? काहीच नाही, गवत सुद्धा उतरत नव्हतं. तुम्हाला काय वाटतं दादा, कुणाकडे जनतेचा कौल जाईल? हा, बोला, तुमची भावना. लोखंडे साहेब. बरं, लोखंडे साहेब म्हणजे आता हे तुमचं काम झालं त्याच्यामुळेच फक्त? हो. बरं, त्यांच्यावर आज सातत्याने आपल्या तालुक्यामध्ये आरोप होत आहे सध्याला की ते येत नाहीत, कामं त्यांनी तालुक्यामध्ये वगैरे कुठे केलेलं नाही. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कितपत म्हणजे? आता मुद्दा असा आहे, मंत्री असो किंवा आमदार असो, खासदार असो, आपण सर्वसामान्य शेतकरी त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग केला पाहिजे. आपण जर घरच सोडलं नाही तर काम कसं होईल? गावात विकास कशाचा होईल? आपण जर त्यांच्याकडे काही म्हणणं मांडलं तरच होईल ना. नाही तर घरी बसून काहीतरी आज मला तर गँग गोळा करून काहीतरी गप्पा आणायच्या, तिचा उपयोग आहे काही? जसं लोखंडे साहेबांना गावाची विकास कामं केली तशी इतर अजून कोणीच केली. खासदारकीचं आपलं शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. काय वाटतं, जनतेचा कौल कोणाकडे जाईल? खासदार लोखंडे साहेब. लोखंडेच का? लोखंडेचा कारण गेला आता आमची जवळजवळ 30 एकर जमीन होती सर. जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून पडीत असलेली होती. तर आमच्या 79 गट नंबर मधून जवळजवळ 2000 फुटाचा वडा त्यांनी काढून दिला नाला. तर बाकीचं अजून जैनपूर असेल, घोगरगाव असेल, सुरेगाव असेल, असे ते जवळजवळ 13-14 किलोमीटरचं काम तिने एवढं मोठं 1.5-2 कोटीचं काम तिने करून दिलं. बरंचसं इकडं तर लोखंडे साहेबच म्हणते शक्यतो. बर, तुमच्या गावामध्ये चर्चा लोखंडे साहेबांची? हो, लोखंडे साहेब.
तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल, कोणाकडे जनतेचा कौल जाईल? निवडूनच यायचं काय, पण 5 वर्षापासून आमच्या राहणं पडीतच आम्हाला कोणी ओळखीत सुद्धा नव्हतं. एवढी आमची ग्रहण परिस्थिती झाली. पण लोखंडे साहेबांना हे काम सुरू केलं. अनेक वेळा आमच्या सरपंचांनी त्यांच्याकडे जाऊन ते मंजूर केलं, काम करून घेतलं, आणि त्यामुळे आमच्या जमिनी वाळल्या आता. आणि आजच्या जमिनी काहीतरी पिकच्या ना अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे आम्ही मनुष्य तर जन्म आहे, लोखंडे साहेबांना विचारणार नाही. आम्हीच नाही तर आमचा भाग सुद्धा विचारणार नाही. किती वर्षापासून जमिनी नापीक होत्या तुमच्या? 5 वर्षापासून. बरं, आता त्यांच्या काय धोरण कामी? आता जमिनी वाढल्या आहेत सध्या, नाही तर आमच्या या दिवसात पाय भरत होते या जमिनीने. पण लोखंडे साहेबांनी वड्याचं काम केलं, त्याच्यामुळे जमिनी वाढल्या आमच्या. त्यामुळे आम्ही मनुष्य लोखंडे साहेबांना विचारणार नाही. आमचा संपूर्ण भाग 4-5 गावाचा. आपल्या तालुक्यामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी लोखंडेंवर आरोप होत आहेत की आताचे जे विद्यमान खासदार आहेत हा, तर ते गेल्या 5 वर्षात आपल्या मतदारसंघात फिरकले नाही किंवा त्यांनी काही कामं केली नाही. अहो, फिरकलीची भेट द्यायची किंवा काय कार्यक्रम करायची याची जरूर नाही. त्यांनी फक्त आम्हाला 5 वर्षाचे मोबाईलला 1 वर्षात दिला. त्यामुळे आम्ही विचारणार नाही त्यांना. काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे? लोखंडे साहेबच. लोखंडेच का बरं? लोखंडेच का बरं? हे आमचं 5-6 वर्षापासून या असं रखडलेलं होतं. मग त्याने लोखंड साहेबांना कसलं काम चालू आहे? येच नाल्याचं चराचं कापरी नाला ते आले होते इथं. डीके साहेब होते, उद्घाटनाला आले होते. काय म्हणजे आता काय प्रकल्प, काय थोडीशी माहिती द्या ना या प्रकल्पाबद्दल आम्हाला. कृपा बद्दल काय आता हे नाल्याच. बर, हो हा पार खोली रुंदी सगळं पार बंद पडलं होतं. हे वावर जमीन उपळल्या सगळ्या आमच्यावाल्या. बर, पाणी इकडे साचाचं पाणी इकडं 4-5 वर्षापासून आम्हाला काहीच नव्हतं. असं पिकाचं नव्हतं काही. कधी चालू झालं हे काम? महिना 2-4 महिने झाले. विषय कसा आहे माहितीये का? विषय म्हणजे अहो काय 4-5 वर्षापासून काहीच नाही साहेब. काय सांगू तुम्हाला, काय पोरं कसं करीत असते काय नाही तुम्हाला तर काय सांगू, अशी परिस्थिती आमच्यावर. बर, आता आनंद आहे ना? पण हो, आनंद म्हणजे काय बरं. किती क्षेत्र आहे तुमचं? इथं 2.5-5 एकर आहे सगळं. तिकडं ते मोठ लहान्याचं तिकडं वर येते तर तो मजा करीत होता. इथं पाणी होतं सगळं? सगळं पाणीच होतं. इथं पाणी, तिकडं त्या वाटणीचं पाणीच आहे, तिकडं बी. काय वाटतं जनतेचा कौल कोणाकडे जाईल, कोण निवडून येईल? जनतेचा कौल लोखंडे साहेबाकडेच आहे. लोखंडेच का बरं? काम आहे आमच्या भागात त्यांचे. हे नाल्याचं काम असं? हो, नाल्याचं काम आहे. पुन्हा शाळेच्या खोल्या दिल्या, स्मशानभूमीला हे दिलं, पैसे दिले. अजून मग त्यांच्यावर असं वारंवार आरोप होत असतात सध्याच्या तालुक्याला इलेक्शन लागल्यापासून. ते कुठे आपल्या तालुक्यात भेटीगाठी देत नाहीत, त्यांचा संपर्क नाही. त्याच्यावर काय वाटतं, काय तुमची प्रतिक्रिया त्याच्यावर? आता विरोधकाचं कामच राहतं ना तसं, टीका टिप्पणी करायचं काम राहतं. पण काय वाटतं, आलेत का ते? हो, आलेले ना तुमच्या इथं? हो, काम पण झाले ना, बऱ्याच वेळा भेट पण दिलेली आहे ना. तुम्हाला काय वाटतं दादा? लोखंडे साहेब. लोखंडेच असं म्हणजे आता यांनी सांगितलं त्या प्रकारे तुमच्या इथं काम सगळे? हो, काम सगळे झालेले आहे 100%. हो. तुला काय वाटतं दादा? आदरणीय लोखंडे साहेबच. कारण आमची जवळजवळ 5 ते 6 एकर पासून जमीन म्हणजे आमची 5 एकर पडीक पडलेली आणि आमचे घरातील मेंबर जवळजवळ 10 आहे. आणि 5 एकर आमचं 2 एकर चालू म्हणजे घरापासून 1.5 किलोमीटर लांब आहे. आणि नुसतं 2 एकरावर 10 जणांची गरज भागणे शक्य नाही. आणि 5 एकर तो पडलेलं आहे, त्यामुळे खूप गरीब परिस्थिती निर्माण झाली. पण आपले लोखंडे साहेब यांनी भेट दिली आणि जवळजवळ 1400 एकर जी जमीन होती ती नापीक पडेल होती, म्हणजे या कापरी नाल्यामुळे. आणि त्यांना हे बघून खूपच अत्यंत दुःख आले. मग त्यांनी त्यासाठी बरेच प्रयत्न करून 10 कोटीपर्यंत निधी जमा केला. आणि जवळजवळ जी 1400 एकर जमीन होती कापरी नाल्यामध्ये, तो ओढा उकारला त्यांनी. कापरी नाला रुंदीकरण केलं, खोलीकरण केलं. आणि त्या कामामुळे आता जवळ आमच्या जमिनी कोरड्या पडतायत आणि लवकरच त्या शेतीसाठी उपयोगी येईल, सुपीक होईल. त्यामुळे आमचं सर्वांचं जमीनच
सर्वांचं मत लोखंडे साहेबालाच राहील. वाटतं कोण निवडून यायला पाहिजे, कोणाकडे जनतेचा कौल जायला पाहिजे? कोणाकडे जायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? तेच प्रश्न आहे. आता आम्हाला ते जे नेता आहे तो चांगला नेता यायला पाहिजे असं आमचं मत. आपण दोघं चांगलेच आहेत आता, त्याच्यामुळेच राजकारण. आता ज्याचं चांगलं मान असेल तो येणार असं दिसतंय समोर. काय म्हणजे एक नाव तरी घ्या. नाही नाव नाही घेता येणार, बरं. नाव नाही घेता येणार. आता आपण आलो आहोत बेलपांढरी या गावामध्ये. तर इथले आद्य नागरिक सरपंच जे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. साहेब, येत्या 13 तारखेला आपली शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रामुख्याने 2-3 उमेदवारांची चर्चा चालू आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोखंडे साहेब जे आता विद्यमान खासदार होते आणि त्यांच्या विरोधात माजी खासदार वाकचौरे साहेब आहेत. आपल्याला काय वाटतं, कोण निवडून आलं पाहिजे, कोणाकडे जनतेच कौल जाईल? लोखंडे साहेब निवडून आले पाहिजेत. मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी लोखंडे साहेब निवडून आलेच पाहिजेत. लोखंडे साहेबच का असं, म्हणजे मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी तो एक कारण झालं. बाकी तुमच्याकडे काही स्थानिक पातळीवर त्यांची कामं आहेत का? हो, आमच्याकडे भरपूर कामं झालेली आहे. नेवासा तालुक्यामध्ये भरपूर निधी दिलेला आहे. आमचे बेलपांढरी गावामध्ये बी त्यांनी समाज मंदिराच्या करता 10 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. तसेच हा जो कापरी नाला आहे, आपण आज या ठिकाणी उभा आहे, या क्षेत्रामध्ये जवळजवळ पूर्ण क्षेत्र आहे नापीक होतं. जैनपूर, बेलपांढरी, घोगरगाव या तिन्ही गावाचं जवळजवळ 200 ते 250 हेक्टर जमीन नापीक होती. तर त्या नापीक जमिनीला आम्ही भरपूर प्रयत्न केले दुसऱ्या मार्फत, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी आम्ही लोखंडे साहेबाकडे गेलो, त्यांना आमची परिस्थिती सांगितली. इथं तिने येऊन पाहिलं आणि त्यांनी मग आमचे तिन्ही ग्रामपंचायतचे ठराव घेऊन आमची बैठक थेट मुख्यमंत्र्यासोबत लावली. तर मुख्यमंत्री साहेबांनी हे काम त्यांच्या आदेश देऊन जलसिंचन विभागाची मशिनरी उपलब्ध करून आणि DPDC मधून त्याला डिझेल करता पैसे देऊन आमचं हे काम जवळजवळ शेतकऱ्यांचं भविष्याचं मोठं काम झालेलं आहे. बर, आता तुम्ही जसं म्हटलात की भरपूर कामं झाली नेवासा तालुक्यामध्ये. आपल्या तालुक्यातून आम्ही जसं आता कौल घेतोय, ह्याच्या मागे देखील आम्ही 10-12 ठिकाणी कौल घेतले, अलग अलग गावांमध्ये जाऊन. बऱ्याच ठिकाणून आता सध्या आरोप होत आहेत. स्वतः लोखंडे साहेबांना देखील आम्ही हा प्रश्न विचारला की बऱ्याच ठिकाणी तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही वेळ दिला नाही, तुम्ही भेटीगाठी घेतल्या नाहीत किंवा तुम्ही कामं देखील केले नाही, असे बऱ्याच ठिकाणी आरोप होत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? हो, आमचं जवळजवळ 8-9 तालुक्याचा मोठा विस्तार आहे, परिसर मोठा आहे. बरं, आता एवढ्या गावातले आपले समस्या जर मांडल्या नाही तर त्यांना सुद्धा काय माहिती होणार आहे. ज्या गावांनी समजा समस्या मांडल्या त्यांचं त्यांनी निराकरण केलेलेच आहे. तुम्हाला काय वाटतं बाबा, कोण निवडून आलं पाहिजे? लोखंडे साहेबच. परत मी तोच प्रश्न तुम्हाला देखील विचारेल, लोखंडे साहेबच का? कामं भरपूर झाले, जे काम घेऊन गेले त्यांचं काम केलेलंच आहे त्यांनी. बर, मग आता तुमचं काय म्हणणं आहे? तसं मी त्यांना प्रश्न विचारला की लोखंडे साहेबांवर हा आरोप होतो, त्यांनी भेटीगाठी घेतल्यात का तुमच्या इकडे कधी? असं म्हणजे इकडे गावावर आलेले आहेत, पण आता गाठी आमच्या नाही झाल्या, त्यांच्या गावात की भेटी दिलेले आहेत. तुमचे काम देखील मार्गी लावलेत असं तुमचं म्हणणं आहे? हा, झाले काम काही. तुमचं काय म्हणणं आहे दादा? लोखंडे साहेबच झाले पाहिजे. लोखंडे. तुमचं? लोखंडे साहेब. तुमची आहे का काही जमीन वगैरे इकडे? हो, आहे. आता नदीकडे. तुम्हाला काय किती एकर जमीन आहे दादा? 10 एकर जमीन आहे मला. आधी कशी होती, म्हणजे काय तुमची परिस्थिती होती जमिनीची? आमच्या जमीन कापरी नाला, पारंपरिक कापरी नाला येते, पण याला सपोर्ट कोणच केला नाही आतापर्यंत. ती लोखंडे साहेबांनी भरपूर सपोर्ट केला मला कामासाठी. आता कशी भावना आहे, काय तुमची आता? लोखंडे साहेब 100% विजय होणार. संतुष्ट आहे तुम्ही काम जे चालू आहे त्याच्यात? हो. तुमचं काय म्हणणं आहे दादा? तुमची कुठं होत जमीन? बर, कसं आहे, काय म्हणणं आहे तुमचं? मग संतुष्ट आहात तुम्ही, होत आहे काम? नाही, काम चांगलं केलं ते. भेटायला पण आले, जयपूरला 8 वेळेस आले म्हणता खासदार साहेब, आहे की नाही? बरोबर आहे, 8 वेळेस आले 1 वर्षात. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे दादा? लोखंडे साहेब. तुमची पण क्षेत्र आहे इकडे? हा, मामा आहे. अच्छा.
आपल्या परिसरात म्हणजे मला काय वाटतं कोणाकडे जनतेचा कौल जाईल? लोखंडे साहेब. लोखंडे साहेबच का? म्हणजे काम केलेलं ना आता सध्या. तुमच्या प्रभागात काम केले गावामध्ये काम केलेलं. कोणतं गाव आहे तुमचं? जैनपूर. तर काय काय कामं केले? तुम्हाला काय कोणत्या कामाचं असं वाटतं की चांगले कामं झाले? वड्याचं काम झालेलं आहे आणि वरून बी पैसे भेटत आपल्याला. कसले पैसे भेटते? 2,000 रुपये भेटत शेतकऱ्यांसाठी. प्रधानमंत्री द्वारे जे 2,000 हा ते भेटत. त्याच्याबद्दल संतुष्ट आहे तुम्ही? हो. आता सध्या तसं म्हणजे सगळीकडे असं चाललंय, हे आरोप प्रत्यारोपाचे आता सध्या जे चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगण्यात येतं की शेतकऱ्याच्या विरोधातलं हे सरकार आहे. शेतकऱ्यांना कंटिन्यू शेतकरी या सरकारला विरोध करत असतात. अशी सगळीकडे भूमिका काय वाटतं याच्याबद्दल? काही लोक असे आहे विरोध आहे आणि काही आहे असे चांगले काम केलेले चांगले लोखंडे साहेबांनी. तसं काही नाही अडचण. पण तुमचा पाठिंबा लोखंडे साहेब? हो चालेल. काय वाटतं कुणाकडे जनतेचा कौल जाईल? लोखंडे साहेब. लोखंडे साहेबच असं का? कारण कसं आहे, भाजप सरकार आहे, त्यांनी आतापर्यंत चांगले काम केले. तुमच्या गावामध्ये, गाव कोणतं आहे आपलं? सुरेगाव. इथं काही काम वगैरे झाली का? हा झाले. तसं की थोडंफार आमचं ते कापरी नाला खोलीकरण, त्याच्यानंतर हा साबण नाला होता एक, खोलीकरण झालं. खासदार निधीतून कामं भरपूर झाली. तसं काही नाही. तुम्हाला काय वाटतं दादा? उपाळलेल्या आमचं वैध झालं बा असं. तुम्ही देखील जमीन तुमची पण म्हणजे जमीन आमची ती वाड्याच्याच कडीला आहे ना, तर उपाळ्याला जमिनीत चर केल्यामुळं सगळे शेतकरी जवळपास 600 एकर शेती होती ना, तर आता सुपीक होईल. आता नापिकच होती. पीक चालू होईल. पीक आता कपाशी बिपाशी. त्याच्यामुळे मग ते साहेबांना तेवढं काम केलं. कुणाकडे कौल आहे मग तुमचा? तेच लोखंडे साहेब. लोखंडे. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? एक जुने जाणकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. आता आपला शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे बाबा, त्याच्यामध्ये खासदारकीची निवडणूक होणार आहे. आता येत्या 13 तारखेला त्या निवडणुकीचं मतदान आहे. गावाचा कौल असं जसं गावाचा कौल आहे तसं होणार त्यांच्या बरोबर. तुम्हाला काय वाटतं कोणाकडे जाईल? आपल्याला सारख्याला काय कळलं असं. बर, जे आपले घरचे करतील तसे आपण करणार. आमची पसंती लोखंडे साहेब. लोखंडेच असं का? आमची कामं झाली त्यांच्याकडून. आमचे वड्याचं काम केलं. आमच्याकडे जमिनी उपाळल्या होत्या ना, जवळजवळ 200 एकर प्लॉट उपाळला होता आमच्याकडे. तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला वडा दिला. तो जवळजवळ 3.5 किलोमीटर वडा आहे. मग त्यांनी आमचं काम केलं, त्याच्यामुळे आम्ही त्यांचं काम करणार. आता आपण सध्या बघत आहोत की आपला जो तालुका आहे, नेवास तालुका, इथे आम्ही कौल घेतोय. आम्ही नेवासकर न्यूज तर्फे बऱ्याच ठिकाणी आम्ही बऱ्याच गावांना या आधी देखील भेट दिल्या. तिथल्या लोकांचं, ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आमच्या इकडे जे आता विद्यमान खासदार राहिले 10 वर्ष, लोखंडे साहेब, हे आलेच नाही. त्यांनी काही कामं केली नाही किंवा त्यांनी काही निधी उपलब्ध आम्हाला करून दिला नाही, त्यांच्या भेटीगाठी नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा सर, असं आहे, तुम्ही त्यांच्याकडे गेले तर ते कामं करतात. तुम्ही त्यांच्याकडे गेलेच नाही आणि तुम्ही म्हणता का वहिनी कामं गेले नाही. आता त्यांना माहिती आहे की तुम्हाला काय काम करायचंय, काही त्यांना कानावर सांगितलं तरच कळणार आहे ना. जसं आम्हाला गरज होती, आम्ही त्यांच्याकडे गेलो, आमचं काम सांगितलं आणि आमचं काम त्यांनी केलं. आम्हाला याच्याहून तरी वाटतं का गेल्यानंतर काम होतं. कामाचा खासदार लोखंडे. लोखंडेच असं का? मोदीकडे बघून वर. अजून त्यांनी काही वगैरे कामं वगैरे केलेली आहे का आपल्या? कामं झालेले इकडं खाली ये नाल्या बिल्या पाणी काढायचं याचं, आणि वर मोदीकडे पाहूनच त्यांना मतदान करायचं आपलं. तुमचं काय म्हणणं आहे दादा? लोखंडेच. लोखंडेच का? कारण की आहे आमच्याकडे तर काही जास्त विकास नाही, पण बाहेर तालुक्यामध्ये आहे जरा बऱ्यापैकी. कुठलं गाव आहे तुमचं? प्रामुख्याने 2 उमेदवार. भाजपचं काम पहिल्यापासून चांगलंच आहे आणि मोदीचं जे नियोजन आहे, भारताला जे काही विधायकच्या दृष्टीनं जे वाटचाल आहे ना, ते मोदी सरकारचं एकदम काम सगळ्यांना आवडलेलं आहे. आता काही लोकांची नाराजी असेल त्याचा विषय वेगळा आहे, त्याला काही कारण आहेत.
परंतु पहिल्यापासून माझी विचारधारा अशी आहे, भाजपच चांगलं आहे सत्तेत. काँग्रेसने याच्या आधी काय केलेलं आहे, सगळे घोटाळे बॉम्बस्फोट वगैरे असे त्यांच्या काळामध्ये म्हणजे अशा गोष्टी झाल्या आहेत. आणि मोदी सरकार आल्यापासून भ्रष्टाचाराला कंट्रोल झालेलं आहे. आणि जे परकीय अतिक्रमण म्हणजे त्यांचं जे हे होत त्याला बरंच कंट्रोल झालेलं आहे. आता 10 वर्षापासून आम्ही इथं लोखंडे साहेबाचंच काम करतो. मी BJPचा इथला नेता आहे या गावचा. परंतु कोणी म्हणत असन बा, पण माझ्या मतानं तरी यावेळेस लोखंडे साहेबांना निवडून देणं गरजेचं आहे. आणि मोदींनी चांगल्यापैकी कामं केलेली आहे. शेतकऱ्यांच्या विषयी थोडंसं अडचणच आहे, परंतु बाकी इतर जर काही गोष्टी पाहिल्या तर मोदीजींचे चांगले आहे. त्यासाठी आम्हाला एवढ्या वेळेस त्यांना मतदान द्यायचं आहे. लोखंडे साहेबांचं वैयक्तिक काही काम तुमच्या प्रभागामध्ये झाले, थोडेसे लई नाही झाले, परंतु आता काही लोकसभांच्या 1900 कोटी रुपयाचा निधी आणला खासदारांनी, बरोबर आहे का. आणि आपल्या खासदारांनी फक्त 600 कोटीच निधी आणले. त्याच्यावर शेवटी लोक जनता नाराजच आहे. परंतु आता मोदी म्हणून हे मतदान त्यांना भेटणार आहे अशी आमची तरी जनतेचं कौल इच्छा आहे. वाघचौरे. वाघचौरेचं असं काय? वाघचौरे पहिले खासदार होते, त्यांचे काम आहेत. लोखंडे यांची काही कामं वगैरे आहेत 10 वर्ष? इकडं तर त्यांचं नाही सांगता यायचं, पण त्यांची कामं चांगली आहेत वाघचौऱ्यांची. जसं की दिसतंय तुम्ही दूध उत्पादक शेतकरी आहात, शेतीविषयी काय धोरण राबवलं पाहिजे सरकारने? शेतीविषयी काय, आता दुधाला भाव दिला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे. हो, शेतकरी नाराज आहेत ना, सरकारवर शेतकरी नाराज आहेत. त्याच्यामुळं मग शेतकऱ्याला वाटतं भाऊ आपल्या मालाला भाव निवडून भेटला आला पाहिजे, पाहिजे. कुणाला जनतेने कौल दिला पाहिजे? आणि जनतेने कौल आता जुने जाणकार आहे तुम्ही, तुम्हाला आता काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं चौधरी वाघचौरे का लोखंडे? वाघचौरे वाटते मला. बर, का बरं वाघचौरे? पूर्वी काही कामं केलेली होती ना त्यांनी. हा, हा बरोबर आहे. असं या हिशोबाने सांगा. लोखंडे साहेब जे आता 10 वर्ष आता खासदार होते, त्यांनी काही कामं वगैरे केली का? मी म्हणतो आता ते इलेक्शन झाल्यापासून परत आलेच नाही, निवडून आल्यानंतर हा हिशोब आहे खरा. बर, म्हणून तुमचं जरा असं वाटतं तुम्हाला? असं वाटतं मग ते हेच वाघचौरे साहेब. नाही खरं सांगतो म्हणजे आहे की बाबा, तुम्ही जुने जाणकार आहात तुम्ही देखील. आता आम्ही बाबांना विचारलं की 13 तारखेला आता आपलं मतदान होणार आहे, या इकडे थोडस. तर आपल्या इथं तुम्हाला काय वाटतं, निवडून कोणाला दिलं पाहिजे आता जनतेने, वाघचौरे की लोखंडे? ज्यानं काम केलं त्यानं. आता काय त्याच्यामुळे चालू ना कामावर आहे, काम लोकांना कामाची गरज आहे. कर्ज माफ झालं पाहिजे, रस्ते झाले पाहिजे. हे मतदानापुरते समोर येतात आणि बाजूला होते, ते मला खाऊन बसतात. आणि शेतकरी तो कोरडाचा राहतो, त्यानेच आशीर्वाद काय, तुम लढो हम तुम्हारे पाठीमागे साथी असं म्हणते. मग आता कोणी काम केले आता? हे जे आता जे 2 उमेदवार आहे, दोघांनी खासदारकी केलेली आहे. एकाने 5 वर्ष केली वाघचौरे साहेबांनी 15 वर्षापूर्वी, आणि आता जे विद्यमान खासदार आहेत लोखंडे, तर त्यांनी देखील 10 वर्ष त्यांनी देखील खासदार काम केले. पण कामात बी काही नुकसान होती, काही आता लोखंडीने काम केलं, चर काढले, लोकांचे रानं उपळलेले, ते झालं व्यवस्थित. पण त्याच्या 4 पटीनं लोकांच्या पैपाची नुकसान झाली. 15, 20, 25 पैप लागले लोकांना. प्रक्रिया पार पाडणारे खासदारकीची. मग काय वाटतं कोण निवडून येईल, कोणाकडे जनतेचं कौल जाईल? इकडे भाऊसाहेब वाघचौरे निवडून जाईल. वाघचौरेचं असं का? त्यांचं काम चांगलं आहे ना मागं. लोखंडे यांचं कसं काय म्हणताल त्यांच्याबद्दल? 10 वर्ष आपले खासदार होते विद्यमान. लोखंडे म्हणजे होते, पण त्यांचं ना काम आणि जनसंपर्क कमी होता. असं प्रत्येक ठिकाणी आम्ही इथे मागे काही लोकांची चर्चा करत होतो, त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे काहीतरी एक कापरी नाला म्हणून केलं, त्याचं काम लोखंडे यांनी केलंय म्हणून केलं होतं. मग त्याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? इथला शेतकरी तर भरपूर नाही आहे, काही प्रमाणात आहे, पण
भोसर वागचौरे गावात पण लेट भेटत आणि सगळीकडे चांगलं वातावरण आहे. आम्हाला काय आता लोखंडे लोखंडे साहेबच का बरं असं? का ते ना आमचं काम केले म्हणून बस. काय काम झाले अशी? काय थोडे गुतवमत राहते शेतकऱ्याचे. शेतकऱ्याच राहते गुतवमती काही. बर हे ना आपलं काम केले म्हणून त्यांना द्यावंच लागणार आहे. चौरे, आता तुमच्या गावामध्ये आम्ही आलोय तुमचा कौल जाणून घेण्यासाठी. काय वाटतं कोण निवडून येईल बरं? कुणाला जनतेला कौल द्यायला पाहिजे? सदाशिव लोखंडे. बरं, लोखंडेच का? पहिल्यांदा कामं केलेली तिने. काय काय काम आहेत बरं त्यांची? आज याच रोडचे दुसरे आपला काय वाटतं कोण निवडून येईल? कोणाकडे जनतेच कौल जाईल? काय लोखंडे चालू आहे हवा. का बरं? काय आता काय असं काय काम केलेत का त्यांनी? तसं दोघांनी काही नाही केलेलं. आमच्या गावात अजून कधी दर्शन नाही त्यांचं 5 वर्षापासून. आता मध्ये एकदा दोनदा येऊन गेले इलेक्शन उभा राहायचं म्हणून. त्याच्या आधी 5 वर्ष काहीच नाही आमच्या गावात, काहीच काम नाही कोणाच, दोघाच नाही. मग तरी पण का वाटतं की लोखंडे साहेब? वाटतं म्हणजे आता काय एक जसं चालन तसं. कोणाकडे जनतेच कौल जाईल? जनतेचं काय आता वागचौरे म्हणते. वागचौरे साहेबच का? हा बरं आहे दर्शी काम करतो इकडे. आता जे विद्यमान 10 वर्ष खासदार होऊन गेले ते काही आलेच नाही पाहायला इकडे कधी, त्याच्यामुळं काय. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे? लोखंडे. लोखंडे साहेबच का? आमचं काम केलं त्यांनी. काय काय काम झालेले आमचे वड्याचे सुरेगाव, बेलपांढरी, जयपूर भरपूर मोठं म्हणजे जवळजवळ 500-600 शेतकऱ्याचं कल्याण केलं त्यांनी. वावर उपळले होते आमची. तुम्हाला काय वाटतं दादा? वागचौरे. वागचौरेच का? कामाचा माणूस आहे. आता येतं म्हणताय लोखंडे साहेबांनी त्यांची तुमचे नाही झाले का? वागचौरे येणार आहे. बर बर, तुम्हाला काय वाटतं दादा? वागचौरे येणार. वागचौरेच. बर, तुम्हाला काय वाटतं? वागचौरे साहेब. तुम्हाला? लोखंडे. बर, लोखंडेच का? आमचं वावर उपळलं होतं. तुमचं झालंय का काम? हा. बरं, आता जसं की तुम्ही म्हणले भाऊसाहेब वागचौरे, तुम्हाला काय वाटतं इथले काही काम वगैरे त्यांनी केलं? त्यांच्या काळात 5 वर्ष होते. लोखंडे साहेबांचं 10 वर्ष. 10 वर्ष 3 काम आमच्याकडे आले नाही, काही काम नाही. शेतकरी काही काम तुम्हाला नाही. काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे? कोणाला मतदान देईल जनता? काय आता एवढ्या मोठ्या मतदारसंघात काय अंदाज वर्तवू शकतो? तर तुमचं प्रामुख्याने तुम्हाला कोणाला तुम्ही पसंती द्याल असं वाटतं? हे लोखंडे निवडून येतील. लोखंडेच का? ते रुलिंग आम खासदार आहे आणि कामं पण झाले आमच्या गावात. त्यांनी मला वाटतं 1-1.5 कोटीचं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. ते कापरीचा नाला बनवून आहे, बरीच शेती लोकांची वैतीत आली, त्यामुळं तो एक अंदाज आमचा असा. तुम्हाला काय वाटतं दादा? आम्ही नाही सांगू शकत. निवडून येईल जनतेचा कौल कोणाकडे? वागचौरे साहेब. वागचौरेच का? कारण की सदाशिव लोखंडेंनी 2 टर्म आणल्या, पण सुरेगावला कधी तोंड नाही दाखवलं. गावासाठी कधी आली नाही. फक्त एक काम दाखवलं फक्त मोठंसं, एक वड्याचं नाले वगैरे त्या संदर्भातच ते गावात येतात आणि बोलतात. बाकी दुसरं काय काम आहे? रस्ते वगैरे शिवरस्ते नाही, गावाचे पानन रस्ते नाही, बॅकवॉटर निघतं नाही गावातलं, लक्ष देत नाही थोडस. आणि जे वागचौरे साहेब आहेत तुम्ही ज्यांचं नाव घेतलं, त्यांचं मागच्या 15 वर्षापूर्वी ते देखील खासदार राहिलेले आहेत 5 वर्षासाठी आपल्या मतदारसंघामध्ये. त्यांचे काही कामं जे तुमच्या निर्देशन? त्यावेळी त्यांनी 2 शिवरस्ते दिले गावासाठी, त्यानंतर एक सभा मंडप दिलता. ते लाईट हायलवॅक्स काय म्हणतात लाईटीचे भरपूर प्रमाणात दिलत. आणि वेळोवेळी भेटी वगैरे कार्यकर्ते आपल्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते गेले, ते स्वतः वेळ द्यायचे. तुम्हाला काय वाटतं दादा? सदाशिव लोखंडे. लोखंडेच कारण आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत आहोत. बर, त्यांनी जो उमेदवार उभा करून दिला आम्ही त्यांच्या बरोबरच. वैयक्तिक लोखंडे साहेबांनी यांचं काही काम वगैरे विशेष? नाही, काही नाही, आमचं काही नाही काम त्यांनी केलं, पण तसं काही नाही. आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत. काय वाटतं कोण निवडून येईल? जनतेचा कौल कोणाकडे जाईल? जनतेचा कौल मोदींनाच आहे. आणि आमचं मत वैयक्तिक असं आहे, जो हिंदुत्व के साथ खड़ा रहेगा हम उसके पीछे खड़े रहेंगे, ऐसा हमारा वैयक्तिक मत आहे. दिलं पाहिजे कोणाकडे प्राधान्य दिलं पाहिजे जनतेने? आता तसं जर पाहिलं तर आपली मतदान प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धत असते, त्यामुळं ज्याने त्याने ज्याचा निर्णय
त्या ठिकाणी गेल्यानंतर मतदान पेटीत जो तो देत असतो. पण एक सार्वजनिक जर कौल बघितला तर शेतकरी फार अडचणीत आहे. शेतकऱ्याचे प्रश्न असतील, दूधदराबाबतीत असतील, आज शेती व्यवसाय करणारा शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे की दुग्ध व्यवसाय एकदम मोडकळीस निघालेला आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याच्या त्या जनावर त्याला सांभाळावं का कसायला एकावा अशा परिस्थिती पण शेतकरी तयार झालेला आहे. यावरती जर या बीजेपी सरकारनं थोडासा विचार केला, शेतीच्या बाबतीत शेतीच्या धोरणात जर थोडासा विचार केला तर बाकी ओव्हरऑल सगळ्यात जे काही निर्णय आहेत मोदी साहेबांचे ते एकदम ओके. वरती देशाच्या दृष्टिकोनातून असन आपल्या भारताची प्रतिमा मोदी साहेब आल्यापासून उंचावलेली पण आहे, परंतु शेतकऱ्याविषयी जो त्यांचा दृष्टिकोन ते थोडासा त्यांनी चेंज केला तर कुठल्याही प्रकारे अडचण त्यांना येणार नाही. मग आता आपला जो स्थानिक उमेदवार आहे त्या दोन्ही पैकी आपण एक कोणतं तरी असं कौल तुम्हाला काय वाटतं कुणाकडे झुकलेला दिसतोय माप तुम्हाला जनतेचा? आता तसं झुकलेलं काय कुणाच्या एका बाजूने सांगता येणार नाही, कारण दोन्ही उमेदवार एकाशी एक आहे. पहिलं वाकचौरे साहेबांनी सुद्धा त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये जनसंपर्क त्यांचा चांगला होता, कामही केलेलं आहे. आणि लोखंडे साहेबांनी सुद्धा यावेळेस महत्वाचं म्हणजे आमच्या गावचा मोठा प्रश्न मार्गी लावला की गावच्या जवळजवळ 200 ते 300 एकर जमीन आज पूर्णपणे नापीक झालेली होती. आणि ती नापीक झालेली जमीन त्या ठिकाणी त्यांनी कोटीचा निधी देऊन त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे ते ओढा करून आज ते शेतकऱ्याची जी काही नापीक झालेली जमीन आहे ती भविष्यात चालू होणार आहे. त्यामुळं तोही त्यांनी काम केलेलं आहे, वाकचौरे साहेबांनी काम केलेलं आहे. जनता सर्व हुशार झालेली आहे, जनतेला काही सांगायची गरज नाहीये. त्यामुळं पूर्णपणे जनता हुशार आहे, अभ्यासू आहे आणि जनता ज्याला कौल द्यायचं त्याला कौल द्या. लोखंडे साहेब. लोखंडे साहेबच का? मोदीमुळे. तुम्हाला काय वाटतं दादा? लोखंडे साहेब. तुम्हाला? लोखंडे साहेब. लोखंडेच का बरं? कारण आपले मोदी साहेब धर्मासाठी काम करतायत, हिंदू धर्मासाठी. आणि हिंदू धर्मासाठी आपल्याला खालून आपल्या ग्राउंड लेवल पासून प्रयत्न करावे लागतील, तेव्हा मोदी आपल्या पंतप्रधान होणी परत. आणि आपल्या धर्मासाठी ते कार्य करतात, त्याच्यामुळे आमचं मतदान त्यांना. कसं आहे, जो हिंदुत्व की बात करेगा वही देश पर राज करेल. त्यामुळं लोखंडे साहेबालाच मतदान भेटेल. आणि असं काही त्यांनी आमच्या गावात कामं केली आहेत. आमच्या गावात लोखंडे साहेबांनी वडा रुंदीकरण मंजूर करून आणला, त्याच्यामुळं आमच्या गावात बरेच क्षेत्र कामात आले, जमिनी कामात आले आमच्या. त्याच्यामुळे एक ते आम्हाला कारण आहे मोठं लोखंडे साहेबाला मतदान करण्यात. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. काय वाटतं जनता कुणाकडे कौल देईल? आता सध्या तर आरक्षणामुळे लोक जनरली मराठा आरक्षण मिळालं नाही म्हणून लोक नाराज आहे मतदानावर. जरांगे पाटलांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात लढाई केलेली आहे, परंतु आता काही झालं तर लोकशाही प्रक्रियेला सामोरं जाणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीनं या भागातील आता सदाशिव लोखंडे ही शिवसेना भाजप करत आहेत आणि त्याप्रमाणे आपले भाऊसाहेब पाटील वाकचौरे, भाऊसाहेब बी आर वाकचौरे सुद्धा पंचायत समितीचे पहिले अधिकारी होते, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी बराचसा परिचय आणि ओळख आणि त्यांचं कामही आहे. परंतु आता आमचं काय झालं या गोदावरी पट्ट्यामध्ये की आम्हाला कोसळ्याने वारीवर सोडलेली नेत्याने. आमच्याकडचे शिवरस्त्यासाठी मी आता डिसेंबरमध्ये पेरू आंदोलन केलं होतं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर, परंतु आम्हाला कलेक्टरने आदेश दिले, परंतु तहसील पातळीवर कोणत्या प्रकारचे रस्त्यांची कामं झालेली नाही, शिवरस्ते, शेतरस्ते. आणि त्यामुळं शेती रस्ता जर चांगला असेल तर शेती उत्पादन वाढतं म्हणून आम्ही प्रयत्न करतो. यापूर्वी मी खासदार सदाशिव लोखंडे यांना फोन केला होता की बा आमच्या रस्त्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, पण त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की माझ्याकडून तुमचे कोणतेही कामं होणार नाहीत. त्यामुळे या भागातील जनता त्यांच्यावर पूर्णपणे नाराज आहे. त्यांनी या भागात काही जास्त लक्ष दिलं नाही. फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं थोडंसं या ठिकाणी वचक आहे आणि ते कामही करतात, गेल्यानंतर लोकांची भावना समजून घेतात, समर्पक उत्तर देतात, म्हणून त्यामुळे त्यांना थोडीशी सहानुभूती मिळेल असं माझं मत आहे. बरं, जसं की तुम्ही आता बोलताना म्हटलं की लोखंडे साहेबांना तुम्ही कॉल केला होता, त्यांनी सांगितलं की ते आपल्या भागातलं काही काम करू शकणार नाही तुमच्या. हो असं सांगितलं तुम्ही. हा, म्हणजे त्यांनी काय कारण दिलं होतं की किती माझ्याकडे निधी नाही म्हणे, माझ्याकडं माझं कोणतंच काम नाही. त्याच्यानंतर त्यांनी बरेचसे दुसरीकडे कामं केली, परंतु आमचा सुरेगाव बेलपांढरी शिवरस्ता आहे, बोरगाव खासदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं बोरगाव आणि सुरेगाव शिवरस्ता आहे, पण या ठिकाणी त्यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही आणि ते रस्ते होणे अत्यंत गरजेचे. त्याचप्रमाणे आमचा सुरेगावच्या रस्त्याचाही बराचसा प्रश्न आता गाजलेलाच आहे, तो सरळ आहे, पण त्यामध्ये आता कोणी लक्ष घालत नाही. त्यामुळे या भागातील रस्ते महत्वाचे आणि त्यामुळे लोक नाराज आहेत. तर मतदानाची टक्केवारी सुद्धा कमी होईल अशी माझं मत आहे.